जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये मिळणार। महापालिकेच्या निवडणुकात लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये वितरित झाले। आता 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदसाठी मतदान होणार आहे। त्याच्या आधी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सन्मान निधीचा आणि लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 9.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून 1500 तर 5.25 लाख शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली। त्यातून शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी महिन्याला 2000 रुपये 6000 रुपये मिळतात। केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। त्यातून देखील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। केंद्र सरकारकडून 21वा हप्ता वितरित झाला आहे। आता राज्य सरकारकडून देखील फेब्रुवारी महिन्याचा शेतकऱ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। राज्यातील 91,97,000 नमो शेतकरी लाभार्थी आहेत। त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपयाचा निधी मागितला आहे। कृषी विभागाचे उपसंचालक गजानन सोनकांबळे यांनी या संदर्भात माहिती दिली। या निवडणुकीत लाडक्या बहिणींना लाभ वितरित करण्यावर काँग्रेस निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती। राज्यातील ग्रामीण भागात 1.25 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींना आहेत। या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस तथा विरोधी पक्षाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। 2.5 लाख शेतकऱ्यांचे अंमला लाभ एका शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीन असलेला शेतकरी खातेदार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ दिला जातो। तरी पण एकाच कुटुंबात पती पत्नी मुलगा